नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूर शहरामध्ये पुन्हा एक राजकारणामध्ये नवा अध्याय जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. स्वीकृत नगरसेवक पदासाठी बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत जे आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व जे काही नागरिक आहेत, जनसमुदाय या ठिकाणी एकत्र झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा सर्वसामान्य जनसमुदाय आहे. आज प्रवीण भाऊ राऊत जे आहेत ते स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाचे स्वीकृत नगरसेवक म्हणून शपथ जे आहेत ते घेणार आहेत. आणि त्याच निमित्त कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या बाहेर जे आहे आपल्याला प्रचंड उत्साह जो आहे तो इथे बघायला मिळतो आहे. आपण काही नागरिक इथे कशा शुभेच्छा देत आहेत दादांना, कसं वाटतंय? खूप खूप शुभेच्छा त्यांना. आमच्याकडून खूप आनंद होतोय आम्हाला. खूप मनाला मस्त वाटलं की ते झाले म्हणून. आणि ते सगळ्यांसाठी खूप कामं करतात. हो, खूप काम करतात. कसे आशीर्वाद देत आहेत आज प्रवीण दादा? मला काही येत हे बघा, आज खरं तर आपण बघत आहात की या सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत, सर्वसामान्य घरातील व्यक्ती ज्या वेळेला राजकारणात येतो आणि जनतेसाठी सेवा करतो, तर ती सेवा कुठेतरी या आशीर्वादांच्या माध्यमातून बघायला मिळते. कसं वाटतंय तुम्हाला आज छान वाटते. दादांना स्वीकृत नगरसेवक म्हणून बघायचं? हो, छान वाटते. कसं वाटतंय आज? बरोबर, छान वाटते. ते बघा, अनेक महिला जे आहेत आज इथे आपल्याला एकत्र आलेल्या बघायला मिळत आहेत. आणि आपण बघतोय की प्रवीण भाऊ राऊत यांच्या कुटुंबाने गेल्या कित्येक वर्षांपासून जे आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सेवा केली. मात्र वेळेवरती त्यांना स्वीकृत नगरसेवक जे आहे ते नाही बनवले गेलं, म्हणून त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. पण जनतेचा जो त्यांच्यावरती विश्वास आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. आता सध्या शपथविधी जी आहे त्यांची कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये सुरू आहे. आणि त्याच दरम्यान सर्वच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे तिथे आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि अनेक महिला देखील आहेत, त्यांच्याशी बोलूया. मॅडम, कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटते. खूप परिसर आपण जर बघत असाल तर परिसरामध्ये अनेक अशी कामं जी आहेत ती त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि आता ज्या वेळेला हक्काचं स्वीकृत नगरसेवक हे पद मिळेल त्यानंतर ते कामाला अजून गती जी आहे ती मिळणार आहे. इथे सुद्धा आपण बघत आहात की ढोल ताशे सर्व काही जे त्यांचं आयोजन इथे करण्यात आलंय. आणि फक्त छान असा पाठिंबा जो आहे तो इथे आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपल्याला एवढी जनता खरं तर आताच बघायला मिळते आहे. आणि या संदर्भात जे काही अपडेट्स असतील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार. बघा, हा सर्वसामान्य जनसमुदाय आहे जो बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि यांच्या आनंदासाठी जो इथे एकवटलेला आहे. त्याचबरोबर अजून कोणी स्वीकृत नगरसेवक होऊ शकतं का भाजपाच्या मधून? तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. चला, आता आपण शपथविधी जी आहे ती पार पडते वरती ती बघणार आहोत. या ठिकाणी सुद्धा आपण जर बघत असाल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आहे तो एक आनंद आहे की सर्वसामान्यांमधला जो काही लोकप्रतिनिधी आहे तो आता कुठेतरी या ठिकाणी स्वीकृत नगरसेवकाच्या पदावर बसणार आहे. बोला आता. क्या बोलते? सही है. सही आहे. तर मराठी या लोकांना कोण शिकवणार आणि कधी शिकवणार? कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या बाहेर सध्या आपण आहोत. आणि भाजपाचे स्वीकृत नगरसेवक अखेर कोण होणार? तर आपण बघितलं शपथविधी जी आहे आता सध्या प्रवीण भाऊ राऊत यांची पार. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. ऐतिहासिक क्षण जो आहे तो सध्या इथे होताना बघायला मिळतोय. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.